हॅलो फ्रेंड्स, प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. CTET म्हणजेच केंद्र स्तरावरची CTET म्हणजे सेंट्रल टेट ही एक्झामचे फॉर्म कालपासून सुरू झालेली आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी टेटचा फॉर्म भरणार असाल तर त्या ठिकाणी अपडेट राहणं किंवा आपल्या ज्ञानात भर घालण्याकरिता आपण या ठिकाणी मराठी किंवा बालमानसशास्त्र असेल किंवा त्या संबंधित केंद्रप्रमुख परीक्षेच्या म्हणजेच शिक्षण विभागाशी संबंधित ज्या काही स्पर्धा परीक्षा सुरू होणार आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशांसाठी नियमितपणे एक अभ्यास पूरक आपण या ठिकाणी क्वेश्चन आन्सर सेशन सुरू केलेली आहेत. आणि शिक्षण विभागाअंतर्गत जे समूह साधन समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख परीक्षेकरिता सरळ सेवा चाचणी विभागांतर्गत घेण्यात येणारी आहे त्या संबंधित सुद्धा लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे. तर त्या लेक्चर सिरीजसाठी ज्यांना कोणाला मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करा. मेंबरशिप जॉईन केल्यावरती आपल्याला फ्रीमध्ये नोट्स या व्हॉट्सअप ग्रुपवरती पुरविल्या जातील. यामुळे सर्वांनी आणि इतर परीक्षांसाठी ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत किंवा डेली बेसिसवर आपण क्वेश्चन आन्सर सेशन त्या ठिकाणी अपलोड करत आहोत. ते व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर आजच्या आपण लेक्चर्समध्ये मराठी प्रश्नमाला यामध्ये डेली 10 क्वेश्चन्स ही पाहणार आहोत, जेणेकरून एक्झामच्या पर्यंत आपल्याला परीक्षेच्या स्वरूपानुसारचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तसा सराव आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. तर वेळ न वाया घालवता आपण आपल्या 10 क्वेश्चनकडे जाऊया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखायची आहे. ज्या स्वरांचा उच्चार हा कमी असतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हटलं जातं. ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हटले जाते. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. तर एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून तयार होणारे जे स्वर आहेत त्यांना आपण विजातीय स्वर असे म्हणतो. या 4मध्ये अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण उत्तर बरोबर काढायचं आहे. अभ्यास या ठिकाणी आपला हा होणार आहे. आणि बघा, 4ही ऑप्शन्समध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा हा जो या ज्या जोड्या दिलेल्या आहेत या जोड्या बरोबर आहेत. एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून तयार होणारे जे स्वर असतात त्यांना आपण संयुक्त स्वर असे म्हणत असतो. इथे विजातीय स्वर असं दिलेलं आहे. तर सजातीय म्हणजे काय, तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. अयोग्य जोडी ऑप्शन क्रमांक 4 हे त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून होणारे स्वर जे असतात हे एकापेक्षा अधिक स्वरांनी, त्याला आपण संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. प्रश्न दुसरा आपण घेणार आहोत. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? अनुनासिके, ध्वनी, कठोर वर्ण आणि उष्मे. तुम्ही सुद्धा उत्तर काढायचं आहे. उत्तर बरोबर आहे का ते पाहायचं आहे. आता बघा, ही जी वर्ण आपण वरती उच्चारलेली आहेत ही वर्ण उच्चारताना हवा आपली तोंडामधून जोरात बाहेर फेकली जाते. कंठामधून हवा जी आहे ही घर्षण होऊन बाहेर पडते. त्यामुळे ही वर्ण जी आहेत ही उष्मे प्रकारामध्ये येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सदैव या जोड शब्दाची संधी ओळखायची आहे आपल्याला. सद अधिक एव, सदा अधिक अव, सदा अधिक एव, सत अधिक एव. तर सदैव या जोड शब्दाची संधी सदा अधिक एव अशी आहे. म्हणजे आ या स्वरासमोर ए हे स्वर आलेला आहे आणि त्यांचे स्वरसंधी या ठिकाणी होऊन ऐ हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच सदा अधिक ऐव यांची आपण जोड घेतली तर त्या ठिकाणी संधी ही सदैव सदैव अशी होणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सत अधिक आचार या संधीचा शब्द ओळखायचा आहे. आता त अधिक आ अशा पद्धतीने त्या ठिकाणी त अधिक आ ही व्यंजन संधी आहे. व्यंजनापुढे स्वर आलेला आहे आणि ज्यावेळेस व्यंजनापुढे स्वर येतो त्यावेळेस त्या ठिकाणी दा हा शब्द होतो. म्हणजे त अधिक आचं काय होतं, दा होतं. म्हणजे सत अधिक आचारचं या ठिकाणी सदाचार हा शब्द होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. निष्कर्ष या शब्दाची संधी ओळखा. निष्कर्ष या शब्दामध्ये नि अधिक कर्ष म्हणजे नीच्या पुढे विसर्ग आलेला आहे
आणि विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ तसेच पुढे क, प, फ हे वर्ण जर आले, आता ह्या निष्कर्षमध्ये नीच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या अगोदर नी आलेला आहे, नीच्या शेवटी ई आलेला आहे, बरोबर. आणि ईच्या पुढे क आल्यावर त्या ठिकाणी विसर्गाचा श होत असतो आणि हा षटकोनाचा श त्या ठिकाणी क सोबत जोडला जातो. म्हणजे निष्कर्ष या शब्दाची संधी नी अधिक कर्ष अशा स्वरूपाची आहे. याला आपण विसर्ग संधी देखील म्हणतो. पुढे कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. वर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. यात अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. ती जात म्हणजे कोणती आहे? वर हा शब्द जो आहे त्या ठिकाणी दिलेला तो एक प्रकारे नाम आहे. ठीक आहे. नाम म्हणजेच आपण म्हणतो त्याला की एक सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम अशा पद्धतीची नामाची प्रकार देखील आहेत. पुढे शहाणा या शब्दास कोणता प्रत्यय लावल्यास भाववाचक नाम तयार होते? शहाणी, शहाणपणा, शहाणगिरी आणि शहाणत्व. आता बघा, प्रत्यय या ठिकाणी लावल्यावर भाववाचक नाम तयार होतं असं या ठिकाणी दिलेलं आहे. कोणते भाववाचक नाम तयार होतं असं पाहिजे. तर बघा इथे शहाणपणा हे भाववाचक नाम आहे. शहाणा या शब्दास पण किंवा पणा हा शब्द त्या ठिकाणी लावल्यावरती शहाणपणा हे भाववाचक नाम त्या ठिकाणी तयार होत आहे. सामान्य नामाला किंवा विशेष नामाला य, त्व, पणा, ई, ता, वा, गिरी, आई, की, ईक असे प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होत असतो. त्याला आपण शहाणपणा असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम का क्रियावाचक नाम? बघा आता, हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. अधोरेखित केलेला शब्द हसणे आहे. या ठिकाणी क्रिया ही सूचित केलेली आहे, त्यामुळे हा शब्द क्रियावाचक शब्द आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? आपण सुद्धा आन्सर काढायचं आहे आणि टॅली करायचं आहे. आपण डेली 10 प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. 10 मिनिटामध्ये तुमची उजळणी ही दररोज होणार आहे. ठीक आहे. तर नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. लिंग, वचन, प्रश्न, आत्मवाचक अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वनामांचे एक वर्गीकरण आपण थोडक्यात करत असतो. आत्मवाचक म्हणजेच त्या ठिकाणी स्वतःबद्दल किंवा आपणबद्दल हे सांगितलेलं असतं. भाववाचक सर्वनाम कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4 मधला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण आपल्याला ओळखायचे आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. आता शिकवितात या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे. अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? तर शिकविण्याची ज्या ठिकाणी क्रिया पूर्ण होते त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि हा विकारी शब्द आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा, विकारी शब्दांमध्ये 4 शब्द येतात. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ठीक आहे. जे की लिंग, वचन यांच्यानुसार ती बदलत असतात. आता तुमच्यासाठी जाता जाता या ठिकाणी प्रश्न हा देणार आहे. त्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं देखील आहे. 10 मिनिटासाठी आपण या ठिकाणी उजळणीसाठी आलेलो आहोत. आता पुढच्या मराठीच्या सत्रामध्ये 10 प्रश्न हे वेगळ्या थीमवरती राहतील आणि अशा पद्धतीनेच आपला हा कंटिन्यू सराव लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आपला भर राहील. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे. मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? ऑप्शन दिलेले आहेत 36, 46, 42 आणि 48. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि डेली बेसवर आपण ही जी व्हिडिओ घेत आहोत ती झटपट उजळणी आपल्याला खरंच चांगली वाटली का ती कळवा. म्हणजे आपण या ठिकाणी त्याची कंटिन्यूली ती पूर्ण करूया आणि कंटिन्यू पूर्ण करत असताना आम्हालासुद्धा तेवढीच प्रेरणा तुमच्या कमेंटमधून मिळेल. ठीक आहे. तर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जुने असाल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, केंद्रप्रमुख परीक्षेचे जे व्हिडिओ आपणास पाहिजे आहेत किंवा नोट्स पाहिजे आहे यासाठी मात्र मेंबरशिप जॉईन करायला नक्कीच विसरू नका. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.